ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावं का? ओळखलं का? ओळखलं का? मित्रांनो, मी आहे तुमची सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी झालं म्हणा. आणि मला हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो माणूस साधा सुद्धा नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बायकांना घराचा उंबराव लढण्याची पद्धत नव्हती. बायकांनी कसं आपण बरं, आपल्या घरातली माणसं बरी, एवढंच आयुष्य होतं. स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता, पण त्या सर्वांना एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास एवढाच ज्योतिरावांच्या मनात विचार होता. शिक्षणाचा प्रसार करत असताना थरास नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाला, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, मग आधी एक मुलगी शिका. मुलगी शिकली तर ती संपूर्ण समाजाला घराला साक्षर बनवते, पण तुम्ही माणसं मुलीला घराच्या बाहेरच पडू देते. सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड मिस्टर फुले. मग झालं तर ज्योतिराव डायरेक्ट माझ्याकडे आले आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. मग झाला तर मित्रांनो माझा अभ्यास सुरू. काना, मात्रा, वेलांटी, उकार, बेकवे, बेदुंचार हाच ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि अशातच 1 जानेवारी 1848 ला आम्ही पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात काढली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेपट्यासारखे जगाल तर काम तमाम होईल, पण वाघासारखे जगाल तर लाभ होईल, पण वाघासारखे जगाल तर लाभ होईल. पण समाजाचा मात्र धर्म बुडाला ओरडू लागेल. अहो, पण एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? इतका तकला दोषू शकतो का हा धर्म? धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म? अहो, शाळेत जात असताना चिखल फेकलं ते मी सहन केलं, शेण मारून फेकलं तरीही मी सहन केलं, पण आता या सहनशीलतेचा अंत झाला आणि अचानक एक धर्माच्या नावाखाली ओरडून येऊन म्हणतो, ए टवळे, कुठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी आबरू प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव परिवाराचे पत्नी आहोत. अशी घेतली आणि सैन्यन त्याच्या कानाखाली बजावून सुनावलं, आज आलास तर थोबाड फुटले, पण जर पुन्हा आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगवेल. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असू द्या, ती नेहमी अशा बळी पडत आली आहे. अहो, पण एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून काय तिने सती जायचं? तिचा नवरा वारला म्हणून तिचा काय दोष असतो? त्यासाठीच आम्ही काम केलं. इंग्रज सरकारने सतीबंदी प्रथा ही सुरू केली. त्यानंतर विधवा महिला आईच्या मुलाला विधवा महिला काशीबाईच्या मुलाला यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याचं दुडू धावणं आमचं अंगण कसं भरून जायचं आणि त्याला वाढवलं, मोठं केलं, डॉक्टरही बनवलं. अशातच पुणे प्लेगची साथ सुरू होती आणि काखेत गाठ देऊन लोक मृत्यूला आमंत्रण देऊ लागले. मी यशवंताला सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे. यशवंताने हॉस्पिटल उभारले. त्यानंतर आम्ही सर्वजण उपचार करत होतो, पण प्लेग नावाचा संसर्गजन्य आजार होता, तो कधी ना कधी मलाही होणार होता हे मला माहीतच होतं. मुळीच माझा जन्म समाजासाठीच ना, मग मरण सुद्धा या समाजासाठीच. मरणा तुझे स्वागत आहे. सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्रीमाई झाली आणि बघता बघता आमच्या 18 शाळा उघडल्या. केशव सती प्रथा ही सुरू केली. आनंद होता तो या आयाबाळा शिकण्याचा, म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मतीविना गती विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वृत्त गेले, वृत्तीविना श्रुत खचले. एवढे अर्थ एका विद्येने केले. म्हणून सांगते, मुलगी शिका, कारण मुलगी वाचवा, कारण मुलगा शिकला तर तो एकटाच शिकतो, पण मुलगी शिकली तर ती संपूर्ण घराला समाजाला साक्षर बनवते. मुलगी शिकवा, देश वाचवा. धन्यवाद.